कधी कधी जिंकणं इतकं सवयीचं होतं की हार कशी वाटते हेच आपण विसरून जातो. 3 टुर्नामेंट, सलग 3 फायनल आणि प्रत्येक वेळी आपणच विजेते. पहिल्या वेळी आपण अंडरडॉग होतो. कोणी आपल्याकडून अपेक्षा ठेवली नव्हती, पण आपण स्वतःवर विश्वास ठेवला. प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक डाईव्ह आपण जिद्दीने लढलो आणि शेवटी ट्रॉफी आपल्या हातात आली. त्या दिवशी फक्त सामना नाही जिंकला, आपण आपली ओळख तयार केली. दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये आता लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. प्रत्येक टीम आपल्याला हरवण्यासाठी प्लॅन करत होती, पण आपणही तयार होतो. अजून जास्त मेहनत, अजून जास्त प्रॅक्टिस सोबत. प्रत्येक प्लेयर फक्त स्वतःसाठी नाही तर टीमसाठी खेळत होता आणि पुन्हा आपण जिंकलो. तिसऱ्या वेळी आपण फेवरेट झालो. प्रेशर वाढलं, अपेक्षा वाढल्या, पण आपण त्या अपेक्षांचं ओझं नाही केलं. आपण त्याला ताकद बनवलं. फायनलचा तो क्षण जेव्हा शेवटचा रन झाला आणि सगळे एकमेकांना मिठी मारत होते, ती भावना, ती आनंदाची लाट शब्दात सांगता येणार नाही. 3 वेळा सलग विजय, पण प्रत्येक गोष्टीला एक वळण असतं. चौथी टुर्नामेंट, सगळ्यांना वाटत होतं हे तर आता सहज जिंकतील, पण क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. त्या दिवशी सगळं थोडंसं वेगळं होतं. सुरुवात आपल्या प्लॅनप्रमाणे झाली नाही. एक कॅच सुटला, एक रनआउट मिस झाला, एक ओव्हर महागात पडले. लहान लहान चुका, पण परिणाम मोठा. स्कोअरबोर्ड हळूहळू बदलत होता आणि आपल्याला जाणवत होतं गेम हातातून निसटतोय. एक वेगळी शांतता सगळीकडे पसरली होती. कोणी रागावलेलं, कोणी निराश, कोणी स्वतःलाच दोष देत होतं. जर तो कॅच घेतला असता तर, जर तो शॉट वेगळा खेळला असता तर. पण क्रिकेटमध्ये जरला जागा नसते. शेवटचा बॉल टाकला गेला आणि सामना संपला. त्या क्षणी प्रेक्षकांचा आवाज ऐकू येत होता, पण आपल्या मनात मात्र शांतता होती. स्कोअरबोर्ड सांगत होता, आपण हरलो. हो, आपण हरलो, पण त्या हारमध्येही खूप काही जिंकलो. कारण ही हार आपल्याला आठवण करून देते की आपण अजूनही माणूस आहोत. आपण अजूनही शिकतोय. जिंकताना सगळे टाळ्या वाजवतात, पण हरल्यानंतर जो स्वतःला पुन्हा उभं करतो तोच खरा चॅम्पियन असतो. ही हार आपल्याला थांबवणार नाही. ही हार आपल्याला अजून भुकेलं बनवेल. आता आपण पुन्हा मैदानात उतरणार, पण यावेळी फक्त जिंकण्यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी. कारण ही टीम एक हार पाहून घाबरणारी नाही. ही टीम 3 वेळा इतिहास लिहिली आहे.